परंतु या निवासी विभागाच्या दोन्ही बाजूला केमिकल्स कंपन्या आहेत आणि केमिकल्स कंपन्यांमुळे आम्हाला याचा प्रदूषणाचा फार त्रास होतो। रात्रीच्या वेळेला जास्त करून याचा उग्र वास, त्यापासून लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो। यात सांगायचं महत्त्वाचं म्हटले प्रदूषण मंडळ जेवढं जबाबदार आहे त्यापेक्षा MIDC मंडळ देखील जबाबदार आहे। कारण तसं बघायला गेलं तर ह्या ज्या पावसाळी गटर इथे आहेत बांधलेली MIDC, या पावसाळी गटरमध्ये पावसाळीत पाणी यायला पाहिजे, परंतु याच्यात आत्ता देखील पाणी आहे काही ठिकाणी। म्हणजे याचा अर्थ ड्रेनेजचे हे लाईन त्यांनी वायू प्रदूषणाबरोबर हे पाणी त्यांनी देखील उग्र वास येत असतो नेहमी। ह्या कुठे म्हणजे याच्यात MIDCने लक्ष घातलं पाहिजे, प्रदूषण मंडळाने लक्ष घातलं पाहिजे। आता तर पुढे आता निवडणुका येतच आहेत लोकसभेच्या, ह्या बाबतीत जर काही ठोस काही निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही येणाऱ्या उमेदवारांना हा प्रश्न विचारणार की याबाबत आपण काय करणार आणि नागरिकांना या सुविधा कशा मिळतील आणि यामधून नागरिकांची सुटका कशी होईल प्रदूषणातून, याचा विचार नागरिक इथले करणार आहे। याच्या संदर्भात काय आपण पत्रव्यवहार केला? या संदर्भात आम्ही आता थोडंसं एक निवेदन बनवून प्रदूषण मंडळाला, MIDCला, मंत्र्यांना देणार आहोत। त्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या सह्या गोळा करत आहोत। आत्तापर्यंत जवळ 500-600 लोकांच्या नागरिकांच्या सह्या गोळा झालेत, अजूनही सह्या गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि या सह्या गोळा करून नागरिकांच्या सह्यांचं निवेदन प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणार। त्यातून काय निष्पन्न होते ते बघायचं। हे जे प्रदूषणाचं खूपच समस्या झालेली आहे, म्हणजे रात्रीच्या वेळी जास्तच उग्र वास आणि लहान मुलांना विशेषतः जास्त त्रास होतो। म्हणजे सर्दी, खोकला हे सतत त्यांना होत असतं, प्रत्येक वेळी मुलं आजारी पडतात ना, त्यामुळे त्यांचं शाळांचं पण नुकसान होतं। त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे।